रूप पाहता रूप पाहता
संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी चंदने ते बोरी व्यापिये संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी चंदने ते कोरी व्यापिये गुणदोष याती न विचारे गुणदोष याती न विचारे आवदिला पायी आपुले गुणदोष याती न विचारी काही गुणदोष याती न विचारी काही आवदिला पायी आपुलिया तुका मने आले समर्थांच्या मना तुका मने आले समर्थांच्या मना तरी होय राहणार स्वतःचा मने आले समर्थांच्या मना मने आले समर्थांच्या मना तरी होय राहणार सत्याचा गुणदोष याती न विचारी काही गुणदोष याती न विचारी काही आवडला पायी आपुलिया
तैशा परी संताने सरता केलो तैशा परी चंदने ते बोरी व्यापियले गुणदोष याती न विचारी काही गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका मने आले समर्थांच्या मना तुका मने आले समर्थांच्या मना तरी होय राना रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गलद्दान गंडम मिलद्भंग खंडम चलच्चारुशुंडम जगत्रान शौंडम लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी चंदने ते बोरी व्यापियले गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचा महिमा संतांचं सामर्थ्य या अभंगातून प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव सिद्धिविनायक देवालय तुरुंबे या मंडळाच्या वतीनं देवस्थानच्या वतीने संपन्न होणारा हा उत्सव आणि त्या उत्सवातील ही
अशी तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. त्याचा हा आजचा तिसरा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया. आज तिथीला वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सावंत महाराजांची पुण्यतिथी. चाललेल्या नामोत्सवामध्येच त्यांचं देहावसान झाल्यामुळं आज तिथीला ती पुण्यतिथी त्यांची संपन्न होते. योग आहे, हा उत्सव चालू आहेच आणि या उत्सवामध्ये तो पुण्यतिथीचा काल योगायोगाने प्राप्त झालेला आहे आणि तो त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांनी या उत्सवामध्येच चालवण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. त्यांची सद्भावना त्यामागं आहे, कारण त्यांचं देहावसान इथंच झालेलं आहे आणि ते या गावचीच आहे. एक वारकरी जीवन आणि त्यांनी सेवाभावाने आपला काही काळ व्यतीत केला बरं. आणि सेवाभाव व्यक्तीचं काहीतरी आपण देणं आहोत बरं का. सगळ्यांचंच देणं नाही बरं का. हा, ज्यांची वृत्ती, ज्यांचं व्यक्तिमत्व सेवाभावी आहे, हा, अशा व्यक्तीचं समाजावरती ओझं असतं बरं का. हा, कुटुंबावरती म्हणत नाही मी, समाजावरती म्हणतोय बरं का. आणि सेवाभाव जीवन ते जगले की म्हणून आपला वारकरी संप्रदायच सेवाभावी आहे. सेवेला फार महत्त्व आहे. कालाच्या ओघामध्ये अभाव होत चाललेला आहे. कालाच्या ओघामध्ये अभ्यासकांची संख्या वाढलेली आहे, सांगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, पण ऐकणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे बरं का. कारण सांगणारेच एवढे झाले तेव्हा ऐकणाऱ्याला वाटतं ऐकावं कोणाचं. आणि सांगणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं सेवाभावी लोकांची आज समाजामध्ये कमतरता निर्माण झाली. लक्षात ठेवा, विण्याच्या पाऱ्याकरता माणसं शोधावी लागतात. हां, काकड्याकरता माणसं शोधावी लागतात, हरिपाराकरता माणसं शोधावी लागतात. पूर्वी माणसं मला विना द्या, मला पारा द्या म्हणायची बरं का. हां, एका बाजूने परमार्थ वाढलेला आहे असं आपल्याला दिसतो. हां, अभ्यासक वाढणं काळाची गरज आहे, पण त्या अभ्यासाबरोबर सेवाभावही वाढला पाहिजे बरं का. तात्पर्य महाराजांचं जीवन सेवाभावी होतं आणि सेवाभावी व्रतानं ती जीवन जगले. हां, सेवाभावी वृत्तीनं जी मंडळी सेवेमध्ये प्रवृत्त आहेत ती कोणतीही अपेक्षा अंतःकरणामध्ये ठेवत नाहीत बरं का. त्याच्याही पुढं आपल्याला जाऊन थोडंसं बोलता येईल. सेवाभावी ज्याचं जीवन आहे, हां, त्याला काही न येवो, पण त्याच्या सेवेला फार महत्त्व आहे बरं का. सेवेला फार महत्त्व आहे आणि या पद्धतीनं ते जीवन जगले. अशी सेवाभावी वृत्तीची आज समाजाला गरज आहे. अशी लोकांची वृद्धी झाली पाहिजे. पण अभाव होत चाललेला आहे, कालाचा ओघ आहे, पण गरज आहे बरं का. हां, त्याची जाणीव फार होते. एकांतात बसा म्हणजे आपल्याला कळेल काय परिस्थिती आज समाजाविषयी निर्माण झालेली आहे, त्यातल्या त्यात परमार्थामध्ये काय निर्माण झालेलं आपल्याला कळेल बरं का. म्हणून या पद्धतीनं त्यांचं जीवन होतं आणि त्या सेवेतच त्यांचा जीवनाचा शेवट झाला बरं का.
तेव्हा त्यांचं स्मरण त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं तसं आहे, तसं या देवालयाच्या वतीनं सुद्धा त्यांचं स्मरण होत आहे आणि करणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांचा हा पुण्यकाल आहे आणि त्यांचा पुण्यकाल असल्यामुळं अभंग मी संतपर प्रकरणातला निवडलेला आहे. वर्णन करावं कोणाचं? कीर्तन देवाच्या समोर आहे, पण एका सेवाभावी वारकऱ्याची पुण्यतिथी आहे. देवाला महत्त्व द्यावं का सेवेला महत्त्व द्यावं? किंबहुना सेवेला महत्त्व दिलं की देवाला महत्त्व प्राप्त होतंच. कारण महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची सेवा केली की ती देवाला प्राप्त होतेच बरं का. या न्यायाने त्या संत महात्म्यांचं वर्णन करावं म्हणून अभंग निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आज एक समाजाच्या समोर विचार प्रकट करतायत. आणि तो विचार प्रकट करत असताना संत जीवनाचं वर्णन करतायत बरं का करतायत? समाजाला गरज आहे, संत जीवनाची समाजाला गरज आहे बरं का. लक्षात ठेवा, ज्ञात असो अगर अज्ञात असो, आज समाजाला जर आधार कोणाचा असेल तर संत जीवनाचा आधार आहे समाजाला बरं का. किंबहुना समाज सर्व अंगाने सुसंस्कारित घडावा असं जर वाटत असेल, असं परिपूर्ण जीवन घडलेलं जीवन जर कोणाचं असेल तर संत जीवन आहे बरं का. आज दिवसेंदिवस समाजातला घटक बिघडत चाललेला आहे. बिघडत चाललेल्या त्या घटकाला, जीवाला जर घडवायचं असेल तर संतांच्या शिवाय कोणीही घडवू शकत नाही बरं का. जसं व्यवहारामध्ये वर्णन केलेलं आहे, दगडावरती दगड बसवण्याकरता दगड घडवावा लागतो, घडवल्याशिवाय दगडावरती दगड बसत नाही. पण काही दगड असे आहेत की ते घडवता बसतात, पण दोन्ही दगडाच्या मध्ये बरं का. भरीला माणसाने आतल्या भरीला महत्व आहे का बाहेरच्या दगडाला महत्व आहे? माणसं आतली भर पाहत नाहीत. जे कुठंच कामाचं नाही ते भरीला घातलं जातं बरं का. भरीला घातलं जातं. दगडावरती दगड बसवण्याकरता दगड घडवावा लागतो आणि दगडावरती दगड बसवून घडल्यानंतर एक भिंत तयार होते बरं का. आणि भिंत ही घराला आधार आहे, घराला आधार आहे. दगड घडवल्यानंतर जसा दगडावरती बसतो तसं मनुष्य घडला तर त्या घडण्यातून समाज संघटित होतो बरं का. समाज संघटित होतो. मग त्या समाजाला घडवावं कोणी? ज्यांचं जीवन कधीही बिघडलेलं नाही त्यांनीच समाजाला घडवावं बरं का. आणि असं जीवन या भूतलावरती संतांचं आहे, लक्षात ठेवा. आणि अशा संतांची समाजाला गरज आहे. मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो बरं का. समाजाला संतांची गरज आहे.
का समाज घडण्याकरता, आणि तो समाज घडण्याकरता संतांची गरज आहे, मान्य आहे. कुणी म्हणेल संतांची समाजाला गरज आहे, मग समाजाने संतांच्याकडे जावं. काय समाजाने संतांच्याकडे जावं का संतांनी समाजाकडे जावं? तुका म्हणे जवळी, तुका म्हणे जवळी, तुका म्हणे जवळी न पाचारी जावे. तुका म्हणे जवळी, तुका म्हणे जवळी, तुका म्हणे गजरनी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णो मी पावन. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णो मी पावन. म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. हा, त्या संतांच्याकडे आपण गेलं पाहिजे. न पाचारिता जावे जवळी, का संतांची आपल्याला गरज आहे. आपण संतांच्याकडे गेलं पाहिजे. कुणी प्रश्न करेल, आम्ही त्यांच्याकडे जाऊ, पण ते आम्हाला जवळ करतील का? काय आम्ही जायला तयार आहे हो, पण त्यांनी आपल्याला जवळ केलं पाहिजे ना. कारण शंका आहे, बरेच लोक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात काही ठिकाणी, पण त्याला काही माणसं जवळ करून घेत नाहीत. बरं का, जवळ करून घेत. पण कोणाच्या मनी मानसी शंका येईल, आम्ही संतांच्याकडे जाऊ, संतांची आपल्याला गरज आहे. बरोबर, आम्ही संतांच्याकडे गेल्यानंतर संत आपल्याला जवळ करून घेतील का? म्हणले का, ज्या संतांच्या जवळ आम्ही जावं, त्या संतांच्या जवळ जाण्याकरता जी योग्यता लागते ती आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे नाही आहे. का? आमचं जीवन गुणदोषाने संपन्न आहे, आणि गुणदोषाने संपन्न असलेल्या जीवाला संत जवळ करू शकतात का? महाराज म्हणतात करू शकतात. कसं काय म्हणले? हा, कितीही येणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गुणदोष असले तरी संत त्याला जवळ करू शकतात. हे आम्हा तुम्हाला पटावं म्हणून महाराज दृष्टांताने सांगतात. जो कोणी संतांच्या जवळ जाईल, संत त्याला जवळ करतात. कशा पद्धतीने करतात ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
संताने सरता केलो तैशा परी, चंदने ते बोरी व्यापिली. तिथं यमक आहे बरं का. संताने सरता केलो तैशा परी, बोरी व्यापिली, परी व्यापिली. काही ठिकाणी व्यापिल्या म्हटलं जातं बरं का. सरता शब्द आलेला आहे. बरेच लोक सरिता म्हणतात बरं का. फार मोठं अज्ञान आहे. सरता म्हणजे जवळ करणं आणि सरिता म्हणजे नदी. अर्थाच्या दृष्टीने ती जुळतच नाही. पाठभेदाचा संबंध नाही. अज्ञान आहे समाजाला. सरता आणि सरिता जमीन आसमानचं अंतर आहे अर्थामध्ये. सरता म्हणजे जवळ करणं आणि सरिता म्हणजे नदी. बरेच लोक म्हणतात संताने सरिता म्हणून सरता. केलो तैशा परी, तैशा परी म्हणजे चंदने ते बोरी व्यापिली. पण सरळ सरळ त्याचा अर्थ आहे संताने सरता केलो तैशा परी. त्या संतांनी जवळ केलं. कशा पद्धतीने केलं? चंदने ते बोरी व्यापिली. संत कोणाला जवळ करतात? जवळ करू शकतात का? का अमुक व्यक्तीला संत जवळ करू ते शकतात का? कुठलाही भेद न ठेवता ते आपल्याला जवळ करू शकतात? हे समाजाच्या ध्यानीमनी येण्याकरता दृष्टांत देतात. चंदन आणि बोरी. एकाच वनामध्ये चंदनाचं झाड आहे आणि तिथंच बोरी बाबळी आहेत बरं का. फक्त बोरीच नका, अनेक झाड आहेत बरं का. आता त्या चंदनाच्या सानिध्यामध्ये या बोरी बाबळी आहेत. याच्यामध्ये मौल्यवान वृक्ष जर कोणता असेल तर चंदन आहे बरं का. फार मौल्यवान आहे आणि अंगभूत मौल्य आहे त्याचं, लक्षात ठेवा. त्या चंदन वृक्षाच्या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे. जो कोणी त्याच्या सानिध्यामध्ये जाईल तो त्याला आपला सुगंध देतो. तो त्याचा स्वभाव आहे बरं का. कोणी त्याच्या सानिध्यामध्ये जाऊ तो सर्वांना सुगंधित करतो. मग सर्वांना सुगंधित करत असताना महाराजांनी शब्द का वापरला? चंदने ते बोरी व्यापिली. चंदने ते सागवान व्यापिली असं म्हणायला पाहिजे होतं, नाही का? पण महाराजांनी शब्द जाणीवपूर्वक वापरलाय. चंदने ते बोरी व्यापिली. त्या वनामध्ये काही अशी वृक्ष आहेत ते काही कामाचे नाहीत पण ते दुसऱ्याला काम लावतात बरं का. ते कामाचे नाहीत पण दुसऱ्याला काम लावतात. त्या बोरीच्या झाडापासून जर तुम्ही चालला आणि जाता जाता जर सोसाट्याचं वारं सुटलं आणि वाऱ्याने जर आपलं उपरणं जर बाजूला गेलं तर त्या बोरीच्या काट्याला अडकल्याशिवाय राहणार नाही बरं का. आणि एकदा बोरीच्या काट्यामध्ये जर तो कपडा जर अडकला तर फाडल्याशिवाय पर्याय नाही. कामाचा नाही पण काम लावतो बरं का. म्हणून बोरी आणि बाबळीचं वर्णन केले. बोरीलाही काटे आहेत आणि बाबळीला पण काटे आहेत. बोरीचा काटा वाकडा असतो आणि बाबळीचा काटा सरळ असतो पण काटाच आहे बरं का दोन्ही. बोरीचा काटा लागला तरी वेदनाच होतात आणि बाबळीचा काटा लागला तरी वेदनाच होतात.
पण एक सरळ काटा आहे आणि एक वाकडा काटा आहे. महाराजांना सांगायचं आहे, समाजामध्ये काही सरळ मनाची माणसं आहेत तर काही वाकड्या मनाची आहेत बरं का. सरळ आहे. याच्यातून महाराजांना दाखवून द्यायचं आहे, समाजामध्ये असे काही लोक आहेत, काही वाईट मनाचे आहेत, काही चांगल्या मनाचे आहेत. हा, कितीही वाईट मनाचे असले आणि कितीही चांगल्या मनाचे असले तरी तो चंदन त्यांना सुगंध देतो. त्याच्या ठिकाणी तो दुजा भाव नाही बरं का. त्या वृक्षाचे विशेषत्व आहे. हा बोरीचा आहे, हा बाबळीचा आहे याचा विचार न करता जसं तो चंदन सर्वांना सुगंधित करतो. चंदने ते बोरी व्यापिली. अनेक चंदनाच्या ठिकाणी गुण आहेत. एका गुणाचा विचार इथं मांडलाय बरं का. स्वतंत्र तिथं तो विचार मांडलेला आहे. संतांचं महत्व सांगत असताना तिथं एक त्या चंदनाचा गुण वेगळा सांगितला बरं का. तापली चंदन निववितो गुडी, त्रिगुण तो काढी संत संग. पण तो संबंध इथं नाही बरं का. एका अंगाने एक गुणाचा विचार घेतलेला आहे बरं का. सर्व अंगाने नाही आहे. आणखी ठिकाणी वर्णन केलंय. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तिथं काय गुणाचा विचार केला, तो झिजतो आणि झिजून दुसऱ्याला सुगंध देतो. तिथंही गुणाचाच विचार केला आहे, पण भिन्नता आहे बरं का. आम्हाला सवय लागली चंदनने बोरी व्यापली म्हणजे जेवढी चंदनाची प्रमाण आली ती सगळी एकत्र आणायची बरं का. असं नाही. त्यातला काय भाव आहे तो जाणला पाहिजे. तो चंदन मौल्यवान आहे, किंमतीवान आहे, पण ज्याला किंमतच नाही त्याला सुद्धा तो किंमत देतो बरं का. नवे नवे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दोषाशिवाय दुसरं काहीच नाही, असा दोष संपन्न असणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा तो अंगीकार करतो. कोण? चंदन. तैशा परी. जसा चंदन नावाचा वृक्ष त्या बोरी बाबळींना सुद्धा स्वतःचं सुगंधत्व देतो, असा दुजा भाव त्या चंदनाच्या ठिकाणी नाही. महाराज म्हणतात तोच भाव संतांच्या जीवनामध्ये आहे बरं का. त्या पद्धतीनं संताने सरता केलो तैशा परी. त्या संतांनी मला जवळ केलं, सरत केलं ना, मला कृतार्थ केलं. कृतार्थ केलं बरं का. कुणाकुणाला कृतार्थ केलं? ज्या चंदनाने ज्याला बाजूला सारलं. कुणाला बाजूला सारलं? आतल्या गाठीचा आहे त्याला बरं का. आतल्या गाठीचा कोण? वेळू बेट. इताला गाठ आहे बरं का. आणि अशा गाठी असलेल्या त्या वेळवाला चंदनाने सुगंधत्व दिलं नाही, पण महाराज म्हणतात की असा गाठी संपन्न असणारा जीव त्याला सुद्धा संतांनी जवळ केलं बरं का. नवे नवे जे चंदनाला जुळलं नाही ते संतांना जुळलं बरं का. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, Oh
गुढी. हा, त्या विळवाचा सुद्धा उद्धार संतांनी केला. ज्या चंदन वृक्षाने त्याला डावललं बरं का. हा, थोडासा विचार करा. जर संतांनी जडाचा उद्धार केला, ते जीवाचा उद्धार करणार नाहीत. सामान्य वेळू आम्हाला वेळवाची आठवण कधी होते? शेवटी हो, ताटी बांधायला. म्हणजे फारसा त्याचा विचार केला नाही, केला तरी एक आठवण येते गुढीपाडव्याला. नाहीतर शेवटी कोणाकडे वेळ आहेत बघा म्हणतात, वासं बघा म्हणतात माणसं बरं का. सामान्य, फार त्याची किंमत नाही, लक्षात ठेवा. पण अशा जड असलेल्या त्या वेळवाचा सुद्धा उद्धार त्यांनी केला. तसं महाराज म्हणतात, त्या भूतलावरती दोषाने संपन्न असणारं जीवन म्हणजे मनुष्याचं आहे बरं का. जडच आहे. त्या जडाच्या ठिकाणी गुणदोष आहेत, याचं काही विशेषत्व नाही. पण मनुष्याच्या जीवनामध्ये गुणदोष फार आहेत बरं का. आणि अशा गुणदोषाने संपन्न असणारे जे जीव आहेत, अशा जीवाला जवळ संत महात्म्यांनी केलं बरं का. नुसतं जवळ केलं या शब्दाचा अर्थ कृतार्थ केलं बरं का. या सरता शब्दाचा अर्थ केवळ सर्त केलं, म्हणजे त्या संत महात्म्यांनी कृतार्थ केलं. हे संतांच्या जीवनातले एक विशेषत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी आरंभाला आपल्यासमोर विचार मांडला की संतांची समाजाला गरज आहे. समाजाला गरज आहे. आता अलीकडे माणसं व्यवहार करतात, पण पूर्वी गावाची कपडे धुण्याचं काम कोण करत होतो? नुसती गावाची नाही, त्यातल्या त्यात विटाळातली कपडे त्यांनी प्रामुख्याने धुवावीत बरं का. फार दोष आहे बरं का, लक्षात ठेवा. आता अलीकडे मशीन आलेलं आहे, म्हणजे विटाळाची कपडे त्यांनी धुवावी धोब्याने. पण ज्याचं जीवनच विटाळलेलं आहे, अशा जीवनाला कोणी धुवावं? अशा जीवनाला धुणाऱ्या जगामध्ये एकच आहे, संत. विटाळाची कपडे धुणाऱ्याने ज्याने धुतली त्याला विटाळ लागतो, लक्षात ठेवा. पण ज्याच्या जीवनाला विटाळ लागलेला आहे, त्यांच्या जीवनाला धुणाऱ्याच्या जीवनाला विटाळ लागत नाही. पवित्र सोवळी सोवळी एकतीच भूमंडळी. असा समाजाला पवित्र करण्याचं सामर्थ्य ज्या संतांच्या जवळ आहे, अशी ही मंडळी ज्याचं जीवन गुणदोषाने संपन्न आहे, अशा गुणदोषाने संपन्न असणाऱ्या जीवाला सर्त करतात. नाम त्याच्या जीवनाला कृतार्थता प्राप्त करून देतात बरं का. आणि महाराज म्हणतात, हे आमच्या जीवनामध्ये केलं. संताने सरता केलो तैशा परी चंदने ते बोरी
व्यापिली. त्या संतांनी आम्हाला सर्त केलं, कृतार्थ केलं बरं का. म्हणजे त्या गुणदोषाला निवृत्त करून कृतार्थता जीवनाला प्राप्त करून दिली. शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे, दोष आपण घालवावेत का दुसऱ्याने घालवावेत, ज्यानी त्यांनी दोष घालवावेत असं वर्णन केले बरं का. ज्यानी त्यांनी दोष घालवावेत. कपडे आपण मळवायचे आणि धुयाला दुसऱ्याला द्यायचे बरं का. म्हणजे एक नियम आहे. पाळता आला तर पाळा, नाही चाललंय तसं चालू द्या. वारकरी जीवन जर जगायचं असेल तर वारकऱ्याने स्वतःची कपडे स्वतःच धुवायचे, दुसऱ्याला धुयाला द्यायचे नाही बरं का. आमचे आजोबा होते वैकुंठवासी बाळकृष्ण बुवा काजवे. शेवटपर्यंत त्यांनी कपडे कोणाला धुयाला दिली नाहीत बरं का. कपडे धुवायला दिली नाही, लक्षात, ते स्वतः धुवायचे. आपले आपण कपडे धुवावीत, लक्षात ठेवा. आम्ही एकदा गुरुवारी महाराजांच्या बरोबर नांदेडला कार्यक्रमाला गेलो. रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे गेलो आणि सकाळी 8 वाजता कार्यक्रमाला सुरुवात. आणि तिथं आम्हाला 7 वाजता व्यवस्थेकरता त्या सभामंडपामध्ये जायचं होतं. म्हणून आम्ही घाईघाईनं आंघोळ केली, कपडे त्या श्रीमंताच्या घरामध्ये उतरलो होतो, कपडे तिथं ठेवली. आल्यानंतर कपडे धुयायचे. कार्यक्रम संपून आम्ही 2 तासाने आलो. 2 तासाने आल्यानंतर त्या घरातल्या लोकांनी कपडे धुवून टाकली. ही बातमी महाराजांच्या कानावरती गेली. म्हणजे महाराज, आमच्यातल्याच एका साधकांनी महाराजांना सांगितलं, महाराज विद्यार्थ्यांनी कपडे धुयाला दिली दुसऱ्याला. महाराजांनी आम्हाला बोलवून घेतलं. महाराज एवढे रागवले, महाराजांचं रागावणं म्हणजे मारणं होतं बरं का. महाराजांनी पहिला प्रश्न केला, आश्रमात राहून हे शिकला का तुम्ही? आपला नेम आहे विद्यार्थ्यांनी कपडे आपली धुयाची बरं का. आम्ही महाराजांना सांगितलं, आम्ही कपडे धुयाला दिली नाहीत त्यांना महाराज. आम्ही कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून आंघोळ करून गेलो, येऊपर्यंत त्यांनी धुतली. आम्ही येण्याच्या आधी आम्हाला न विचारता धुवून टाकली. आम्ही जाणीवपूर्वक त्यांना धुयाला दिली नाही. सांगण्याचा भाव आहे, आपणच आपल्या जीवनातला मळ घालवायचा आहे. आपणच आपल्या जीवनातला मळ घालवायचा आहे. मळ घालवायचा म्हणजे दोष घालवायचा आहे. पण तो मळ दोष घालवण्याकरता आयुष्य कमी पडतं. आयुष्य कमी पडतं. पण महाराज म्हणतात, त्या भूतलावरती असं जीवन आहे ज्यांचा संग केल्यानंतर आपल्या जीवनातले गुणदोष जातात बरं का. ज्यांनी आपल्याला जवळ केल्यानंतर आपल्या जीवनातले सर्व दोष निघून जातात. तयाच्या चिंताने करतील दोषी, करतील दोषी.
तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. त्यांच्या चिंतनाने दोषी लोकांचं जीवन तरतं कृतार्थ होतं, लक्षात ठेवा. आणि असं जीवन या भूतलावरती संतांचं आहे. आणि हे मनी मानशी घेऊन तुकोबाराय आज आपल्याला एक विचार प्रगट करतात. आज समाजामध्ये बहुतांश जीवाचं जीवन हे गुणदोषाने संपन्न आहे. आणि गुणदोषाने संपन्न असणाऱ्या या जीवाला संत सरत करतात. त्याच्या गुणदोषाचा विचार करीत नाहीत. का करीत नाहीत? गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पाये आपुलिया. गुणदोष न विचारी आणि याती न विचारी. बरं का? गुणदोषाचाही विचार संत करत नाहीत आणि यातीचाही विचार करत नाहीत. का करत नाहीत? व्यक्तीच्या जीवनातले गुणदोष कोणाला दिसतात हो? बघणाऱ्याच्या जीवनामध्ये जर गुणदोष असतील तर दुसऱ्याच्या जीवनातले गुणदोष दिसतात. बरं महाभारतातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. दुर्योधनाला सगळे दोष दिसत होते आणि धर्मराजाला सगळे गुण दिसत होते. समाजामध्ये गुण दोष नाहीत का? पाहणाऱ्याच्या ठिकाणी नाही. तो
पाहणाऱ्याच्या ठिकाणी नाही. हां, ज्याच्या जीवनामध्ये गुणदोष आहेत अशा गुणदोष संपन्न जीवाला आपलंसं करण्याकरता त्याचं जीवन गुणातीत पाहिजे. हां, गुणातीत असल्याशिवाय माणसं हे करू शकत नाहीत. आम्ही तोंड बघून जवळ करतोय, गुण बघून जवळ करतोय. चांगला देणगीदार असेल तर जवळ करतोय. हा, गुणातीत पुरुषच ही जीवनामध्ये करू शकतो. जो गुण संपन्न आहे, दोष संपन्न आहे, तो जीवनामध्ये करू शकत नाही. बरं का, लक्षात ठेवा. मंत्र तुकोबारांनी वर्णन केले, जी तत्वाधिक दुराविले, जी तत्वाधिक दुराविले, त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले. गुणातीत. बरं का, महाराजांनी दृष्टांत दिलाय. तुम्ही जर सुताराकडे गेला तर तो लाकडातले गुणदोष पाहतो. बरं का, सुतारा लाकडातले गुणदोष पाहतो. ते म्हणते हे खैराचं आहे, हे सागवान आहे, ही बाबळ आहे, हे लिंब आहे. तुम्ही अग्नीत घाला ते कशाचंच म्हणत नाही. बरं, अग्नी म्हणत नाही हे खैराचं आहे, हे सागवानाचं आहे. हां, अग्नी म्हणजे ज्यांचं जीवन गुणातीत आहे, ज्ञानस्वरूप आहे, ते गुणदोषाचा विचार करत नाही. हां, ज्यांच्या जीवनामध्ये गुणदोष आहे तेच गुणदोषाचा विचार करतात. बरं का, म्हणून आज समाजाला बहुतांश लोकांना गुण कशाला म्हणतात तेही माहिती नाही, दोष कशाला म्हणतात तेही माहिती नाही. बरं का, हां हां, गुणदोषाचा विचार केला तर बघा ना, काही माणसं गुणालाच दोष म्हणतात तर काही माणसं दोषालाच गुण म्हणतात. बरं का, तंबाखू खाणं हा दोष आहे का गुण आहे? आता महाराजच जर खातोय तर तो गुण झालाय. हो, महाराजच मागतोय चोपदारला, हे बोलून दे. आता ह्याला दोष म्हणायचा कसा? का सगळ्यांनी त्याचा अंगीकार केलाय? तर लोकांची भावना झाली हा दोष नाही गुण आहे. त्याच्या उलट सांगतो, आता भजन करणं हा गुण आहे का दोष आहे? हां, भजन करणं गुण आहे, पण चौकातले लोक म्हणतात बघा आले टाळ कुटे. चव्हाट्यावरचे लोक काय म्हणतात? भजन करणाऱ्याला टाळ कुटे म्हणतात.
भजन करणं गुण आहे, पण चौकातले लोक मात्र याला दोष म्हणतात, दोष देतात बरं का. भजन करणाऱ्याला टाळ कुठे म्हणतात. म्हणजे गुणाच्या ठिकाणी दोषबुद्धी आहे काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी दोषाच्या ठिकाणी गुणबुद्धी आहे. इथं महाराजांनी विचार मांडलेला आहे, गुण गुण आहे आणि दोष दोष आहे. हां, मग माणसाच्या जीवनामध्ये किती आहेत. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये एवढे गुणदोष आहेत, एवढी गुणदोष आहेत. किती दोषा परिहार, किती गुणदोषा देऊ परिहार. आमच्याजवळ एवढे गुणदोष आहेत, एवढे गुणदोष आहेत. महाराज म्हणतात किती सांगावेत. आणि एवढे दोष संपन्न असणारं मनुष्याचं जीवन आहे. अशा गुणसंपन्न दोष संपन्न जीवाचा कधी संत महात्मे विचार करत नाहीत. का विचार करत नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये एकच विचार आहे, हां, तो दोषी आहे का गुणवान आहे याचा विचार करत नाही. त्यांचा विचार एकच, यांचा उद्धार झाला पाहिजे, यांचा उद्धार झाला पाहिजे. आणि उद्धाराच्या दृष्टीने हे मंडळी गुणदोषाचा विचार करत नाहीत. गुणदोष न विचारी काही. गुणदोषाला त्या महात्म्यांनी जीवनामध्ये कधीही पाहिलं नाही बरं का, कधीही पाहिलं नाही. अनेक दाखले आहेत पुराणामध्ये, प्रसिद्ध दाखले आहेत, आपल्याला ज्ञात आहेत. जिथं जिथं संतांनी ज्यांचा उद्धार केला, गुणवानांचा उद्धार केला का दोषवानांचा उद्धार केला हो. ज्याचं दोषाने संपन्न जीवन आहे अशानाच जवळ संतांनी केलं, त्यांचाच उद्धार केला. लक्षात ठेवा. अनेक दाखले तुम्ही पहा. प्रसिद्ध दाखला द्यायचा ठरला तर वाल्या, त्या वाल्याला नारदांनी जवळ केलं. दोष होते का गुण होते त्याच्या जीवनामध्ये. दोष होते. गुण दोषाने संपन्न त्याचं जीवन होतं, आणि गुण संपन्न दोषाने त्याचं जीवन होतं. त्याला जवळ केलं, आणि नुसतं जवळ केलं नाही, त्याला सरत केलं, नाम त्याला कृतार्थ केलं. गुणदोष याती गुणदोष या न विचारी. गुणदोषाचा की विचार आहे, आणि दुसरा विचार आहे याती न विचारी. संत गुणदोषाचा विचार करत नाही, तसं यातीचाही विचार करत नाहीत. आपल्या जवळ येणारा कोणत्या यातीतला आहे, कोणत्या जातीतला आहे याचा विचार संत करत नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, न पाहे याती कुळाचा विचार. कुठल्या यातीतला कुठल्या कुळाचा विचार साधू संतांनी केला नाही. म्हणून यातीवरती जातीवरती परमार्थ नाही बरं का. म्हणून याता याती धर्म नाही विष्णुदासा वर्णन केलंय बरं का. याता यातीचा जातीचा विचार आपल्या परमार्थामध्ये केलेला नाही. म्हणून 18 पगड जातीमध्ये संत आहेत, 18 पगड जातीमध्ये संत आहेत. तेव्हा हा समाज जागा झालाय. पत्रे प्रत्येक यातीत आरक्षण पाहिजे. प्रत्येकाला मंत्री होता आलं पाहिजे. आता माणसं जागं झालेत बरं का. जातीचं राजकारण पेटले बरं का. लक्षात ठेवा. पुढं काय होणार आहे त्या देवालाच माहिती. हे चांगलं नाही आजच्या परिस्थितीला बरं का. फार वाईट आहे. याचे परिणाम फार वाईट पुढे होत जातील. लक्षात ठेवा. कलियुगच आहे हे. तात्पर्य आज समाजाचा विचार केला तर परमार्थाच्या दृष्टीने संत महात्म्यांनी कोणत्याही यातीचा जातीचा विचार केला नाही. यातीचा विचार केला नाही, गुणदोषाचा विचार केला नाही.
पण अशा कुठल्याही यातीतला असला, किती गुणदोषांनी संपन्न असला तरी महाराज म्हणतात ठाव दिला पायी आपुलिया, त्यांनी संतांनी सर्वांना जवळ केलं. यातीचा गुणदोषाचा विचार न करून जवळ केलं या शब्दाचा अर्थ त्यांना अधिकारावरती प्राप्त केलं आणि अधिकार प्राप्त करून त्या जीवाचा उद्धार केला. कुणी म्हणेल हे शक्य आहे का? हो, महाराज म्हणतात शक्य आहे. म्हणून मी वाक्य बोलून गेलो मगाशी, परमार्थाची जी साधना करायची ती गुणदोष घालवण्याकरता परमार्थाची साधना करायची आणि गुणदोष घालवण्याकरता परमार्थाची साधना करायची आहे. पण महाराज इथं वर्णन करतात गुणदोषाचा विचार न करता संत त्याला जवळ करतात. हे संतांच्या संगतीमध्ये अशा किती दोषाचा संपन्न असणाऱ्या जीवाचा उद्धार होऊ शकतो का? महाराज म्हणतात होऊ शकतो. त्याचं कारण आहे संतांच्या जीवनामध्ये जी शक्ती आहे ना ती सामान्य स्वरूपाची नाही. मग ती शक्ती कशी आहे ते सामर्थ्य वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असं सामर्थ्य संतांच्या जीवनामध्ये असल्यामुळं संत हे कार्य करू शकतात. म्हणून तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राना रंक त्याचा. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. विठोबा गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पाये आपुलिया. महाराज म्हणतात ते गुणदोषाचा विचार न करता संत महात्मे त्या यातीचा कशाचा विचार न करता त्याला सरत करतात, त्याचा उद्धार करतात. का? महाराज म्हणतात ते संत सामान्य नाहीत बरं का. हे आम्हा तुम्हाला कळावा म्हणून एक शब्द इथं महाराजांनी आज वापरलेला आहे. आज तो सकल संतांच्या बाबतीत वापरला जातो. समर्थ. समर्थ म्हणजे संपन्नता एक अर्थाने वापरला जातो. कोणती संपन्नता? सामर्थ्य या अर्थाने तो वापरला जातो. संतांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे. संतांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं सामर्थ्य लक्षात ठेवा. आणि त्या सामर्थ्याचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले. त्यालाच शास्त्रामध्ये शब्द वापरला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. संतांच्या जीवनामध्ये अशी शक्ती आहे, असं सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात करील ते काय नोहे महाराज. काय करू शकत नाही संत हो. काहीही करू शकतात बरं का संत. नवे नवे ज्ञानोबांच्या जीवनामध्ये वर्णन केले. स्त्रीचा पुरुष केला, पण कधी कधी हो तुका म्हणे आले समर्थाच्या मना. तुका म्हणे
म्हणे आले समर्थांच्या मना. महाराज म्हणतात त्या महात्म्यांच्या त्या संतांच्या मनात जर आलं ना तरी होय राना रंक त्याचा. हा, त्यांच्याजवळ असं सामर्थ्य आहे, अशी जीवनशक्ती आहे, त्या जीवनशक्तीच्या द्वारे ते महात्मे काहीही करू शकतात. काय करू शकतात? रंकाचा राजा करतात. बरं का, रंकाला राजा करतात. हा, इथं उलट आहे बरं का, लक्षात ठेवा. रंकाला राजा करता संत आणि राजाला रंक करतो देव. हा, फरक आहे. रंकाला राजा करतात म्हणजे कितीही खालच्या दर्जाचा असलं तर त्याला एवढ्या पदावरती आणतात, एवढ्या पदावरती आणतात. अनेक त्यांच्या चरित्रातलं आपल्याला हे दिव्यत्व पाहायला मिळेल. प्रसिद्ध उदाहरण आहे, सर्वांना ज्ञात आहे. विसोबा खेचरांना ज्ञानोबारायांनी नामदेवरायांचं गुरुत्व दिलं. बरं का, ज्या विसोबा खेचरांनी त्या संतांच्या जीवनातलं खापरं फोडले हो त्यांची, इथपर्यंत त्याच्या बुद्धीची मजल गेली. त्यांच्या झोळीतलं पीठ काढून घेतलं, ते मातीमध्ये टाकलं. एवढ्या खालच्या दर्जाची ज्याची बुद्धी होती अशा स्तराला गेलेला हा विसोबा खेचर, पण त्याला एवढ्या पदावरती आणून ठेवलं. नामदेवरायांचं गुरुत्वानं दिलं. बरं, पण कधी आले समर्थांच्या मना. हा, त्यांच्या जर मनात आलं तर ते काय करू शकतात? आपुल्या पदी बैसवेले. हा, आपल्या पदावरती ते आरूढ करतात. बरं का, हा, म्हणजे संतत्व देतात. संत या पदावरती ते आरूढ करतात, एवढं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून ही शक्ती आहे त्या संतांच्या जीवनामध्ये, कर्तुम अकर्तुम शक्ती आहे. हा, त्या शक्तीच्या द्वारे ते महात्मे काही करू शकतात. गुणदोषी लोकाला जवळ करतात, यातीहीन लोकाला जवळ करतात, त्यात नवल नाही. ज्याचा अधिकार नसताना सुद्धा अशा पदावरती त्याला आरूढ करतात. महाराज म्हणतात त्यांची ही शक्ती आहे. हा, पण कधी आले समर्थांच्या मना. मनात आलं ज्ञानोबारायांच्या. काय मनात आलं? रेड्याच्या मुखातून वेद बोलवायचे. मनात आलं. याचा अर्थ काय? हा, रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याचं त्यांच्या मनामध्ये आलं. जर ते रेड्याच्या मुखातून वेद जर बोलवतात, ज्यांची बुद्धी रेड्यासारखी आहे त्यांच्या मुखातून काही बोलवणार नाहीत का?
बोलू शकतात. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या संतांच्या जीवनामध्ये आहे. म्हणून अशा संतांनी महाराज म्हणतात आम्हाला सरत केलं आणि सरत करून आमच्या जीवनाला कृतार्थता प्राप्त करून दिली. एवढं सामर्थ्य त्या संतांच्या जीवनामध्ये आहे. म्हणून त्या संतांच्या संबंधाने महाराज इथं हा विचार प्रकट करतात की आले समर्थांच्या मना तरी होय राना रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली संताने सरता केलो तैशा परिचंदने ते बोरे व्यापिले गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राना रंक त्याचा गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा या अभंगाच्या संबंधाने थोडासा विचार आपल्यासमोर माझ्या मतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगत असताना याच्यामध्ये जे शास्त्र शुद्ध आहे ते श्रीगुरूंच्या सान्निध्यातून श्रीगुरू साखरे महाराजांच्या सान्निध्यातून प्राप्त झालेले आहे. त्याचा आपण जीवनामध्ये स्वीकार करा आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द जर आले असेल तर ते खास माझे आहेत, ते माझे मला परत करा. म्हणजे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या चरणी त्या भगवंताच्या चरणी ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्या सावंत महाराजांच्या चरण्याची सेवा रुजू करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ आणि त्यांच्याकडे एवढंच मागू की आमच्या जीवनामध्ये असा संतांचा सहवास लाभावा. नाही आपल्या जीवनामध्ये संतांचा सहवास लाभला तरी कमीत कमी त्या संतांनी जे जीवनामध्ये स्वीकारलं ते तरी आपण जीवनामध्ये स्वीकारावं की कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नये. गुणदोषाचा विचार न करता सर्वांना जवळ कसं करता येईल अशी सद्बुद्धी असं सामर्थ्य त्या संत महात्म्याने आम्हा तुम्हाला द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम
गुण दोष यातील विचारी